दोन्ही टीमचे राखीव खेळाडू एक्स्ट्रा प्लेयर समालोचन कक्षामध्ये पाठवण्याची कृपा करा. आपल्याला मॅच खेळवायची लवकरात लवकर आणि त्यामुळे विनंती आहे दोन्ही टीमचे जे खेळाडू आहेत आपले राखीव खेळाडू जे असतील समालोचन कक्षामध्ये पाठवण्याचं काम करायचं आहे. चला मॅचला सुरुवात या ठिकाणी आपण पाहत होत आहे. चिखलावडे विरुद्ध नाटंबे अशी मॅच आणि या मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर चिखलावडे टीमने निर्णय घेतला आहे तो फिल्डिंगचा. बॅटिंगसाठी नाटंबे टीमला आमंत्रित केलेला आहे. फलंदाज जोडी मैदानामध्ये येते. खरं तर आपण पाहिलं दोन्ही गाव शेजारी गाव आहेत. चिखलावडे आणि नाटंबेची शिवला शिव, परंतु आज क्रिकेटच्या मार्फत त्या दोन्ही टीममध्ये ते द्वंद्वयुद्ध आपण नक्कीच पाहणार आहोत. 4 षटकांचा सामना, त्यामध्ये 4ही बॉलर फ्रेशर असतील. पॉवर प्ले पहिल्या एका षटकाचा असेल याची नोंद घ्या. अंपायरच्या भूमिकेमध्ये इंगे वाटा गावची उत्कृष्ट खेळाडू, बेस्ट बॉलर ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री दिगंबर आपण पाहतो. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये STC लाईव्ह या ठिकाणी आपण पाहतो, ज्यांनी बैलगाडा क्षेत्राचं चित्रित करणं यूट्यूब लाईव्हद्वारे पहिल्यांदा यूट्यूब लाईव्ह थेट प्रक्षेपण ज्याने केलं बैलगाडा शर्यतीचं आणि बैलगाडी क्षेत्र अगदी गल्लीतून दिल्लीत नेलं ते STC लाईव्ह या ठिकाणी यूट्यूबच्या दरम्यान आपण पाहतो आहे. थांबा पंच मॅच थांबवा. नाटंबी टीमचे आहेत का राखीव खेळाडू? नाही, पेनल्टी लागेल. पहिला बॉल पडला की आता पेनल्टी, त्यामुळे आता बॉल पडला की डायरेक्ट पेनल्टी लावून टाका. हा, आता बॅट्समनने ठरवावं खेळायचं की नाही, कारण बॉल पडल्यानंतर त्यांचा खेळाडू इथे नसलं की पेनल्टी इथं आहे. स्ट्राईक होते आपण पाहतो. खरं तर भोर तालुक्यामधला मृदुंग क्षेत्रामधले उत्कृष्ट नाव हरिभक्त पारायण आमचे जयदेव महाराज स्ट्राईक वरती आहेत. 9 स्ट्राईकवरती विपुल कोपडे जे महाराष्ट्र पोलीस विकेट करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. एक धाव तिथे कंप्लीट केले आहे, एक सिंगल कंप्लीट केलेले आहे आणि त्यामुळे संघाच्या धावसंख्येचे इथे अकाउंट ओपन होत आहे. एक धाव दाफलगावरती स्ट्राईकवरती विपुल कोपडे. करता इथे कर्नावड गावाने आपली क्रिकेट स्पर्धा ठेवली होती, तेव्हा विपुल कोपडे खेळायला आला होता. हरल्यानंतर त्यांनी बॅट फेकली होती, तेव्हा तो पोलीस नव्हता, परंतु आज पोलीस झालेला आहे. भोरमध्ये खूप त्याने मेहनत केली, प्रयत्न केला. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट, मानवाला सराव परिपक्व बनवतो आणि आज मुंबईसारख्या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये एका गरीब घरातला पोरगा अगदी पोलिसाची ड्युटी करतो आहे. म्हणजे तुम्ही मेहनत आणि तुम्ही जिद्द जर ठरवली तर तुम्ही आबाही तुमच्यापुढे ठेणगं ठरतं. पुढचा बॉल बिगीचा प्रयत्न, सुरेखाचा चेंडू इथे तळलेला आहे. इथे डॉट बॉल येतो आहे आणि ह्या डॉट बॉल नंतर चेंडू झालेले आहेत मैदानामध्ये. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. टीमची धावसंख्या गडीबाद विदाऊट लॉस ऑफ 0 विकेट्स, बिन गडीबाद 1 या आकड्यावरती दाफलक. खरं तर गोलंदाजी एंडवरती आपण जर पाहिलं तर बॉलिंग एंडवरती चिखलावडे गावातून या ठिकाणी बॉलर आलेला आहे अक्षयचा बॉल इथे आपण पाहतो डायरेक्ट स्टंपावरती येऊन आदळलेला आहे. इथे विकेटचा पतंग होतोय. खेळाडू झाला बाद, गडीबाद दिसे. इथे आपण पाहतोय खरं तर फुलटॉस होता आणि त्या फुलटॉस वरती फटका फसलाय. त्याचबरोबर रॉयल क्रिकेट संघ नासरे गावचे एक उत्कृष्ट खेळाडू इथे आपण पाहतोय आकाश कदम यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण ह्या क्रिकेट सामन्याच्या वतीने हार्दिक स्वागत करूयात. या ठिकाणी आपण पाहतोय खूप चांगला फटका केलेला आहे आणि ह्या बॉलवरती नक्कीच इथे धाव पळून काढलेली आहे ती 2. या 2 धावीनंतर टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती आपण नक्कीच पाहतोय. कर्नावड गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय मनोज भाऊ चव्हाण यांचं या ठिकाणी शुभागमन. त्याचबरोबर आपल्या ह्या खोऱ्यातले एक उत्कृष्ट फोटोग्राफर कुमार दोंडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. या स्पर्धेच्या मार्फत 3 या आकड्यावरती दाफलक. हा चेंडू खूप सुरेख घातला. अक्षय कोंडाळकर यांचा या ठिकाणी षटक संपलाय. अक्षय यांच्या षटकामध्ये आलेत फक्त धावसंख्या 3. एक गडी बाद झालाय. विपुल कोपडे बाद झाल्यानंतर इथं आपण पाहतो नाटंबी क्रिकेट टीमची धावसंख्या 3 वरती. चला नवीन गोलंदाजी असतील ते मैदानामध्ये लवकरात लवकर तुम्ही आणण्याची कृपा करायची आहे. नवीन बॉलर मैदानामध्ये लवकरात लवकर या. सेकंड मॅच यानंतर खरं तर मला वाटतं 3री मॅच आणि नंतर 4थी मॅच कोहिनूर क्रिकेट संघ रावडी
चला यानंतर होणारा सामना गुरुदत्त क्रिकेट संघ धोंडेवाडी आणि त्या टीमच्या विरुद्ध रॉयल क्रिकेट संघ नाझरे अशी मॅच आहे. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय कालचा दिवस आणि पुणे SRPF महाराष्ट्र पोलीस याचं काल रिझल्ट लागलं आणि आपल्या आंबावडी खोऱ्यामध्ये अजून एक महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झालेलं नाव म्हणजे कुमार अजय मंगल अरुण दनावडे. सांगायचं तात्पर्य त्याची आई नाटंबीचे वडील धोंडेवाडी चिखलगाव आणि खरं तर इथे रावडी गावचे जे आयोजक कमिटी आमचे योगेजी पवार असतील, त्याचबरोबर समस्त कोहिनूर क्रिकेट क्लब रावडी यांच्या वतीने कुमार अजय मंगल अरुण दनावडे पुणे SRPF महाराष्ट्र पोलीसपदी निवड झाल्याबद्दल आणि महाराष्ट्रामधून अगदी टॉप 8 मध्ये त्यांचं नाव आलं, त्यांना शुभेच्छा आहेत. चांगला फटका खेळला. यानंतर आपण पाहतोय नेक्स्ट मॅच रॉयल क्रिकेट संघ नाझरे आणि त्यांच्या विरुद्ध गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. पद्मावती स्पोर्ट्स क्लब कैवारी 11 नाटंबी टीम या ठिकाणी आपण पाहतोय त्यांची बॅटिंग चालू आहे. ओंकारेश्वर प्रॉपर्टीज 11 चिखलावडे या टीमची बॉलिंग आपण नक्कीच पाहतोय. टीमची धावसंख्या इथे पाहिली तर अगदी दुसरा षटक चालू असताना एक बॉलचा केस संपलाय 7 रन्स. इथे खूप चांगला फटका खेळलाय. चौकार आलेला आपण जरूर पाहिला आहे आणि या चौकारानंतर टीमची धावसंख्या अगदी वाढत गेल्या. एक एक धावा क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते आणि ते एक एक धाव बनवण्यासाठी उत्कृष्ट प्रयत्न इथे बॅट्समनच्या आता चालू आहे. सेकंड बॉलर गोलंदाजी इनवरती स्वप्नीलांचा बॉल फटका फसलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहतोय सारंग स्वानंद होता. स्वानंद यांच्याकडून चूक झालेली आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये स्वानंद यांच्याकडून चूक झाल्यानंतर 1 से बले 2 2 से बले 3 इथे 3 धावा पळून काढलेल्या आहेत. एक एक धाव खूप महत्त्वाची असते आणि इथे आपण पाहतो ती जमवण्याचा प्रयत्न नाटंबी टीम नक्कीच करते. 2 चेंडूंचा केस संपला. टीमची धावसंख्या 18 रन्स 10 या आकड्यावरती धावफलक आपण नक्कीच पाहतोय आलेले आहे. खरं तर मैदानामध्ये आपण पाहतो क्रिकेट या खेळामध्ये खेळत असताना नेहमी लक्षपूर्वक खेळ हा करायचा असतो आणि जिथे तुमचं लक्ष केंद्रित होत नाही, ध्यान भटकतो, तिथे हा प्रकारचा गोंधळ होतो. इथे आपण पाहिलंय नक्कीच 3 धावा कंप्लीट केलेत. मागच्या मॅचचा अभ्यास जर केला तर हिटबॉय चिखलगाव टीम अगदी 1 बॉल 1 वरती मॅच गेली. त्यामुळे कधीही क्रिकेट खेळत असताना एका धावेसाठी लढाई करत राहा. टॉप बॉल आलाय. इथे आलेला सुरेख चेंडू 3 बॉलचा खेळ इथे संपलेला आपण नक्कीच पाहतोय आणि ह्या 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 18 रन्स. पहिलं षटक ज्यावेळी संपलं त्यावेळी 3 धाव होत्या, परंतु ह्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती 1 चौकार, दुसऱ्या बॉलवरती 3 आणि आता हा बॉल एक आलेला आहे डॉट. बिगीचा प्रयत्न इष्टांच्या पाठीमागे काय झेल पकडल्या. अक्षय कोंडाळकर इष्टांच्या विकेटच्या पाठीमागे अगदी उंच उडी मारल्या, पकडले कॅच. विकेटचा पतंग होतोय. धक्का क्रमांक 2. बॅट्समन इथे बाद झालेला आपण नक्कीच पाहतोय. फलंदाज अनिल बाद झालेत. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय अनिल यांची जागा बनवून काढण्यासाठी आता अक्षय येतील. खरं तर खूप चांगली कॅच इष्टांच्या पाठीमागे अक्षय कोंडाळकर यांनी पकडली आणि त्यामुळे आता दुसरा अक्षय इथे आपण पाहतोय. नाटंबी टीमकडून आता बॅटिंगसाठी नक्कीच येईल. क्रिकेटचा खेळ हा जिद्दीचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ हा मस्तीचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ हा क्रिकेट इज अ जेंटलमन गेम आणि त्यामुळे सदगुरुस्थांच्या ह्या खेळामध्ये नेहमी प्रामाणिक खेळाची अपेक्षा ही तुमची टीम तुमच्याकडून ठेवत असते. तो खेळ इथे सेकंड ओव्हर टाकत असताना बॉलरने केलेला आहे. बॉलरच्या नावाचा विचार जर केला तर चिखलावडे टीमकडून इथे गोलंदाज झालेला आहे स्वप्नील यांचा ह्या षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल आपण नक्कीच पाहूयात. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 22चा उल्लंघ इथे केला आहे आणि त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव इथे नक्कीच भेटते. इतिहास खूप मोठा ह्या परिसराचा आपला पाहायला भेटतो. बऱ्याच जणांना प्रश्न असेल या स्पर्धेचं नाव रायरेश्वरच का ठेवलं आहे. खरं तर रायरेश्वर हे गाव आमचं मुळीच नाही किंवा ग्रामपंचायत रायरी नाही, परंतु रायरेश्वर आमच्या तालुक्याचा अभिमान आहे. नवे फक्त आमच्या तालुक्याचा नाही, ते ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्वराज्य भूमी म्हणून पाहिलं तर नेहमी ह्या गावाचा उल्लेख केला जातो. स्वराज्य भूमी म्हणलं की रायरेश्वर, टिटेघर, वडतुंबी, कोर्ले, चिखलगाव, रावडी, कर्नावड, वडतुंबी, अंबावडे, समस्त अंबावडे खोरं हे येत असतं आणि या खोऱ्याचा अभिमान म्हणजे आमची भूमी आहे आणि त्यामुळे या चषकाचं नाव रायरेश्वर प्रीमियर लीग आपण नक्कीच पाहतोय. सुरेखाचा बॉल 5व्या बॉलवरती आपण पाहतोय. स्वप्नीलांनी चेंडू हतळला, त्यावरती मिळतील 1 धाव. टीमची धावसंख्या 11 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स, 11 वरती धावफलक. ह्या षटकामधला शेवटचा बॉल. नवीन बॅटर स्ट्राईकवरती असतील, सज्ज झालेत. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता. इष्टांना चेंडू लावलेला आहे. अक्षय कोंडाळकर यांची चपळता. थर्ड विकेटचा पतंग इथे आपण पाहतोय. स्वप्नील यांच्या या षटकामध्ये विकेट आलेले आहेत 2. पहिल्या षटकामध्ये आले 1 विकेट. टीमची धावसंख्या 11 वरती. या षटकामध्ये आले 10 धावा. नक्कीच आपण जर पाहिला तर अभ्यास केल्यानंतर 8 धावा 2 विकेट स्वप्नील यांच्या षटकामध्ये.
अंतिम 2 षटकांचा खेळ इथे आता आपण पाहूया. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज इथे नक्कीच येतील. हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. खरं तर या भूमीचा विचार जर केला तर ही हिंदुस्थानाची भूमी आहे, ही हिंदूंची भूमी आहे, ही सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारी भूमी आहे. आणि या भूमीमध्ये खरं तर आपण पाहतो जेव्हा जेव्हा त्याग लागला तेव्हा तेव्हा ह्या स्वराज्यासाठी त्याग देणारी ही भूमी. आणि त्या भूमीमध्ये आमचे सर्व तरुण या आमच्या अगदी 40 गाव खुरातले एकत्रित आलेत आणि क्रिकेटचा आनंद घेत आहेत. कारवली कारी उतरवली गटातल्या जिल्हा पंचायत समिती गटातले गणातले खेळाडू इथे खेळ करत आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहत हाताळण्यासाठी आता नवीन गोलंदाज झालेत. बॉलरचं नाव आहे अक्षय. अक्षय यांचा बॉल. अक्षय कोंडाळकर यांनी पहिल्याच बॉलवरती विकेटचा पतंग घेतलेला आहे. फिरकीचे जादूगार अक्षय आलेत आणि खरं तर लेजंड क्रिकेट खेळाडू आहेत. आपल्या भोर तालुक्याच्या क्रिकेट इतिहासामध्ये खूप मोठं नाव अक्षय यांचं पाहायला भेटतं आणि त्यांच्या खात्यामध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट इथे नक्कीच इथे नोंद केली जाते. चिखलावडी विरुद्ध नाटंबी या मॅच मध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 अक्षय कोंडाळकर आलेत. पहिल्या बॉलवरती विकेटचा पतंग झाला. सेकंड बॉल हाताळण्यासाठी ते नक्कीच आलेत. परंतु इथे पद्मावती क्रिकेट संघ नाटंबी टीम कडून आता नवीन बॅटर मैदानामध्ये आलेले आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. चिकू. खरं तर चिकू हे त्यांचं टोपण नाव आपण पाहतो आणि ते आता बॅटिंगसाठी आलेले आहेत. प्रथमच बॅटिंग करत आहे नाटंबी टीम. करत हाफेज क्रिकेट त्यांच्याकडे बरंच चालतं आणि सायबेज कंपनीने त्यांना दत्तक घेतल्यानंतर खूप प्रगतशील गावाकडे अगदी शेतीच्या दृष्टिकोनातून खूप चांगली विविध विकास कामे त्या गावामध्ये केली जातात. हा चेंडू खूप सुरेख हाताळला. पंचांचा निर्णय काय तो ते पाहायचं आहे. यस, इट्स अ व्हाईट बॉल आणि अवांतर धावेने एक टीमची धावसंख्या पुढे सहजतावते. 12-12 या आकड्यावरती धावफलक गेला आपल्याला नक्कीच पाहायला भेटत आहे. षटक क्रमांक 3 इथे चलवा आणि तिसऱ्या षटकातला हा बॉल इथे अक्षय यांचा थोडासा दिशेन गोलंदाजी होते. पुढचा बॉल एक धाव इथे कॉल केले आहे. जर्सी क्रमांक 10 राहुल इथे आलेला आहे. राहुल यांनी चेंडू उडवला, उचलला, फेकला आणि तोपर्यंत एक धाव इथे नक्कीच मिळवलेला आपल्याला पाहायला भेटतंय. त्या खेळाडूंना एक नम्र विनंती आहे. व्यासपीठाच्या उजव्या बाजूलाच तिथे तुमच्या पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. फक्त एक नंबर विनंती, तुम्ही क्रिकेट खेळत असताना लगेच पाणी पिऊ नका. चूळ भरा. अर्धा एक तासाने मस्त निवांत बसून पाणी प्या. कारण काय होतं उष्णघाताच्या क्षमता. आणि खरं तर आपण पाहिलं मागील वर्षी ह्याच वर्षामध्ये ससेवाडीचे आपले एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू शुभम वाडकर यांचं निधन झालं आणि ते देखील क्रिकेट खेळत असताना. त्यामुळे काय आपल्याला सरसलामतो पगडी पचास का तर खूप चांगलं क्रिकेट व्यक्तिमत्व क्रिकेटच्या खेळामध्ये शुभम यांनी नाव कमवलं होतं. 2 धावे ते कंप्लीट केले. 15 रन्स. 15 ह्या आकड्यावरती धावफलक आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. नाटंबी टीम 15 ह्या आकड्यावरती 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर अक्षय कोंडाळकर आपल्या टीमसाठी चांगलं कमबॅक त्याने केलं आहे. बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न. सुरेख असा चेंडू स्विंग अँड द मिस अगदी बीट केलं आहे आणि ह्या बीट नंतर आपण पाहतोय 4 बॉलचा केस संपला. चिकू नवीन बॅटर आहेत. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील असे बरेचसे टोपण नाव आहेत. विराट कोहली प्रत्येकाला आवडतो आणि त्याचं टोपण नाव खरं तर चिकू आहे. परंतु हे चिकू थोडेसे वेगळे आहेत. पाठीमागे बॉल गेला, एक धाव कंप्लीट. सेकंडचा देखील प्लॅन बनवलंय, 2 कंप्लीट केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न धावेंसाठी धाव मैदानामध्ये चालू आहे. 5 बॉलचा केस संपल्यानंतर टीमची धावसंख्या 17 रन. 17 ह्या आकड्यावरती आपण पाहतोय धावफलक इथे नक्कीच आलेला आहे. खरं तर क्रिकेटचा खेळ हा खेळत असताना तुम्ही जीव लावून खेळता नो डाऊट. परंतु ह्या मैदानाची भौगोलिक दृष्टिकोन रचना पाहता आयोजक कमिटीकडून कॉल येतो. वा काय चेंडू अडवला. स्वतःच्या फलुतूरमध्ये चेंडू एका हातामध्ये अडवला. एकीकडे स्टोनमॅन अक्षय कुमार, इकडे आपण पाहतोय अगदी खेळामधला मिस्टर क्रिकेट अक्षय. अगदी इथे बाद झालं ओमकार. षटका समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला. 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या ह्या षटकामध्ये आली 5. 17 वरती 18 बॉलचा खेळ संपला. अंतिम 6 चेंडूंचा खेळ इथे आता बाकी आहे. चला मैदानामध्ये 18 बॉलचा खेळ संपलेला आहे. राईट ओव्हर द विकेटचा मारा काढण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहत शेवटचा षटक हाताळण्यासाठी स्वानंद आलेत. स्वानंद कोंडाळकर पहिलाच बॉल इथे आपण पाहत दिशाहीन गोलंदाजी. इथे आपण पाहत डावीचा खूप बाहेरचा बॉल
इथे फिल्डरला चकवलंय, स्लिपलाही चकवलंय आणि त्यानंतर आपण पाहतोय थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू गेला अलॉंग द कार्पेट. वाईट पिच 5 रन. 5 धाबीनंतर टीमची धावसंख्या इथे वाढलेली आहे आणि 5 धाबीनंतर टीमची धावसंख्या आता 19-22 या आकड्यावरती आले 22 रन्स. पण शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे आहेत. 18 बॉलचा खेळ इथे आपण पाहायला खूप चांगला झाला आहे, परंतु आता अंतिम 6 बॉलचा खेळ चालू असताना पहिल्या बॉलवरती डाव्या इष्टीच्या बाहेरचा खूप लांब बॉल. चेंडू खरं तर वेग जास्त आहे, परंतु नियंत्रण ठेवणं हे महत्वाचं आहे. आयुष्यामध्ये फक्त गती असून चालत नाही, तर योग्य टप्पा योग्य दिशा ही महत्वाची असते आणि त्यामुळे दिशा भटकून चालणार नाही. अंतिम 6 बॉलचा केस आनंद इथे बॉलिंग इनवरती स्ट्राईकवरती बॅट्समन झालेले आहेत सज्ज. हा फटका चांगला खेळ आहे. फुल्ल्या तिथे आहेत, लॉंगलिंगला अडवण्याचा प्रयत्न जमिनीचा टप्पा होता, परंतु त्यानंतर मात्र उसळी घेतले चेंडूनी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेला आहे चौकारासाठी 4 रन्स. पाय शेवटचं षटक म्हणलं की हनामारचं षटक असतं आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचं काम इथे करणारी टीम आहे नाटंबे टीम. नाटंबे टीमच्या थोडंसं बाजूने आता रिझल्ट लागला. एक 22च्या स्वरूपाचा चौकार आला वाईटच्या स्वरूपानंतर आणि त्यानंतर आपण आता बॅटमधून चौकार आलेला आहे. अशा 2 चौकारानंतर एक वाईट नंतर टीमची धावसंख्या आता इथे पोहोचले ते 26-20 वरती. अंतिम 5 बॉलचा खेळ. स्वानंद बॉलिंग इनवरती सज्ज झालेत. स्वानंद यांच्या स्पिल मधला सेकंड बॉल. इथे फुल टॉस आहे, तो गॅप मध्ये खेळला चेंडू 1 बाउन्स जातोय चौकारासाठी. दिल मांगे मोर आला बॅट्समनच्या बॅटमधून 4. खरं तर स्वानंद एक उत्कृष्ट खेळाडू आहात, परंतु जेव्हा नशीब चालत नाही ना तुमचं, तेव्हा तुम्ही ताकद वापरून काही उपयोग नसतो. तेव्हा फक्त तुमचा फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडातली ताकद आणि त्याला मात्र अगदी कलात्मक स्ट्रोकचे फटके हे असणं गरजेचं असतं. तेच बॅट्समनने केलं आहे. फक्त दिशा दिलेली आहे. फुल टॉसवरती फुल टोल वसूल केला आहे. इथे मिळतील 4 रन्स आणि या 4 धावांनंतर टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती. अंतिम 4 बॉलचा खेळ. चला जुना बॉल त्या मैदानामध्ये पुरवा. पुढचा बॉल. हा चेंडू देखील लावेस्टच्या बाहेरचा बॉल आहे. 4 बॉल या षटकामध्ये आलेले आहेत. अतिरिक्त स्वरूपाची धाव ह्या बॉलवरती देखील नक्कीच मिळते आणि इथे अजून टीमची धावसंख्या वाढते. टीमची धावसंख्या वाढले आणि या वाईट नंतर टीमची धावसंख्या आता आपण पाहिलं तर दफुलकावरती 31-31 या आकड्यावरती येऊन पोहोचलेला आहे. पुन्हा बॉल रिपीट करायचा आहे. पुन्हा इथे चेंडू हतावा लागेल. 2च चेंडू झाले. 4 बॉल इथे हतवले. त्यामधले 2 अनफेअर डिलिव्हरी होत्या, 2 फेअर डिलिव्हरी होती. तिसरा बॉल. फटका चांगला खेळला आहे. सी कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ओहो मिस फिल्डिंग. इथे पुन्हा एकदा आपण पाहतो अगदी स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड पडण्याचं काम चिखलवडे टीम करते. अल्ल्या मिसफिल्डिंगच्या चौकानंतर इथे आपण पाहतो टीमची धावसंख्या आता खूप लांब वरती गेल्या. ह्या 4 नंतर टीमची धावसंख्या 35 या आकड्यावरती. आता थोडेसे स्वानंद नाराज होतील. ते म्हणतील चेंडू टाकू तरी कसा. तर चांगल्या बॉलवरती देखील मिसफिल्डिंग व्हायला लागली की थोडासा गोलंदाचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स लेवल ही थोडीशी एक निराशाजनक ठरत असते. तणावग्रस्त असेल तर धावा मूड खराब असेल तर झोप घ्या, राग आला तर वजन उचला, दुःखी असेल तर सूर्यप्रकाश घ्या आणि चिंताग्रस्त असाल तर चालत जा. खरं तर पुढे चालत जाण्याचं काम स्वानंदने आपल्या टीमसाठी केलं आहे, परंतु त्याला पाहिजे तशी साथ इथे आपण पाहतो नक्कीच मिळत नाही आहे. इथे मिळालेल्या ह्या चौकारानंतर टीमची धावसंख्या 35 या आकड्यावरती येऊन पोहोचलेली आहे. अंतिम 3 बॉलचा खेळ इथे नक्की शिल्लक. चेंडू क्रमांक 4 तंडासाठी इथे बॉलर पुन्हा एकदा सज्ज राहतील. शेवटचा षटक. हा बॉल चांगला आहे. इथे अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न इथे केला जातो आहे. खरं मुंगी केवढीशी असते, त्या मुंगीचं डोकं केवढंसं असतं, त्या डोक्यातला मुंगू केवढासा असतो, मेंदू केवढासा असतो, पण तरी पण त्या मुंगीला कळतं कितव्या कपाडावर, कितव्या फळीवर, कितवा नंबरचा साखरेचा डबा. सांगावं लागत नाही तिला. मुंगी कणभर असते, मुनभर धावा फस्त करते. खेळाडू केवढा त्याला महत्व नाही, परंतु खेळाडू किती आपल्या टीमसाठी परफॉर्मन्स करतो ते महत्वाचं असतं. गॅपमध्ये फटका. सी कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मधोमध खेळलाय 1 बाउन्स चौकार. या चौकानंतर टीमची धावसंख्या इथे पाहिली तर टीमची धावसंख्या इथे नक्कीच 40 या आकड्यावरती 39 या आकड्यावरती आल्या. शेवटच्या एका बॉलचा खेळ इथे बाकी आहे. ह्या षटकामध्ये खरं तर थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. 2 मिसफिल्डिंगचे चौकार आले, एक बाईच्या स्वरूपाचा चौकार, एक बॅटमधून चौकार, अशी 4 चौकार ह्या षटकामध्ये आलेले आहेत. दिहाचा पाठला करत असून अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करू नका, कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेवढे अंतर आहे तेवढ्याच अंतरावरती तुमचं उद्दिष्ट असतं.
शेवटचा एक बॉल स्वानंद यांचा. समोर बॅट्समन सज्ज झालेले आहेत. खूप चांगली बॅटिंग त्यांची चालू आहे पद्मावती क्रिकेट टीम कडून. शेवटच्या बॉलवरती उंची जास्त आहे, लांबी पाहायची जास्त आहे का. फील्ड डाऊन द बॉल. 2 क्षेत्ररक्षक आलेत. झेल तिथे राहुल यांच्याकडून सुटल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्यांनी केलाय. 2 धावा इथे कंप्लीट आहेत. 2 धावेनंतर टीमची धावसंख्या 41 वरती 42 धावा इथे चिखलावडे टीमला आता बनवावे लागतील. 41 या 2 धावेने झालेल्या आहेत. 42 आता बनवायचे. रॉयल क्रिकेट टीम नाझरे टीमचा विनंती आपण टॉससाठी यायचं काम करा. गुरुत्ता क्रिकेट संघ दोंडेवाडी टीम दोन्ही टीम्सला विनंती आपण टॉससाठी या. कारण आजच्या दिवसामध्ये आपला 10 मॅचेस करायच्या होत्या. त्यामध्ये आता 12:30 वाजलेले आहेत. जवळजवळ ही तिसरी मॅच चालू आहे. यानंतर 4थ्या मॅचलाही आपण प्रारंभ नक्कीच करूयात. चला मॅचला इथे प्रारंभ करूयात आपण. चिखलावडी टीमला इथे विजयासाठी आपण पाहतोय 42 धावा बनवायच्या आहेत. 42 रन्स. पहिल्याच बॉलवरती चांगला फटका खेळला अक्षय कोंडाळकर यांच्या बॅटमधून. लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करत चिन्नू जातवा. सीमारेषा पा मिथिल धावाच्या 42चा बाटला करायचा आहे. सकाळच्या पर्वामध्ये दत्ता धुंडे यांनी काय बॅटिंग केली, काय फटकेबाजी त्यांनी खेळली. पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि या चौकारानंतर आता 42 लक्ष जे आहे ते 38 वरती येऊन बसलेलं आहे. का तर नशिबाच काहीच नसतं, सर्व खेळ कष्टाच्या जोरावरती खेळायचा असतो आणि तो खेळ आता मैदानामध्ये चालू आहे. ह्या बॉलवरती देखील आपण पाहतो लॉंग ऑफ लास खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे जरा एक्स्ट्रा कव्हरला बॉल गेला. एक धाव कंप्लीट सेकंडचा प्रयत्न. चढ उतार मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते आणि त्यामुळे तिथे धाव कंप्लीट केलेली आहे. ते एक सिंगल. एका सिंगलनंतर टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती आपल्याला नक्कीच पाहायला भेटते. षटक क्रमांक चालवा 2 धावा आहेत. 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटते 6 रन्स. अक्षय सनस यांचा या ठिकाणी शुभगमन झालेला आहे. त्यांचं आपण आयोजक कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करूयात. खरं तर इथे एक गोष्ट खरी झाली की योगेश पवार खोटारडे आहेत. त्यांनी सांगितलं आमची टीम नाही, आज अक्षय नाही आहे, कोण नाही आहे आणि सर्व काही खेळाडू त्यांचे तुरुपचे की आता यायला लागलेत. म्हणजे त्यांचा प्लॅन बी होता, दाखवायचं होतं समोर की आमची टीम आज अब्सेंट आहे आणि त्यामुळे समोरच्या टीमला गाफील करून हा प्लॅन त्यांचा होता. इथे चांगला फटका खेळलेला आहे. पंच आता किती धावा? 2 धावा. पुन्हा 2 धावा. ह्या 2 धावेनंतर टीमची धावसंख्या 8 आकडेवरती येऊन बसलेला आहे. 34चं टार्गेट आता राहिलं आहे.
42चा पाठला करत असताना 3 बॉलचा केस संपला. 8 ह्या आकड्यावरती धावफलक. 5 षटक क्रमांक पहिल्या करण्यासाठी चिखलावडी टीमच्या विरुद्ध गोलंदाजी एंडवरती अक्षय आलेले आहेत. अक्षय विरुद्ध अक्षय. अक्षय कोपडे, अक्षय कोंडाकर. हा फटका फसला. इथे पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, थोडेसे फंबल झालेत आणि तिथे एक सिंगल कंप्लीट केलेले आहे. 9 ह्या आकड्यावरती धावफलक आपण नक्कीच पाहत व्हा. 9 रन्स 9 ह्या आकड्यावरती धावफलक गेलेला आहे. पहिल्या षटकातले काही चेंडूंचा केस संपलाय. 4 बॉलचा केस संपलाय. 9 ह्या आकड्यावरती धावफलक आपल्याला नक्कीच पाहायला भेटतोय. प्रयत्न परिस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे देखील लंडनवर करता येते आणि त्यामुळे प्रयत्न हा परिस खूप महत्वाचा असतो आणि तोच प्रयत्न इथे चालवा. पुढचा बॉल उतरण्यासाठी सज्ज झालेत. वर लावलं ना तुम्ही तर ते उडून जाणार. हा एक हालचं चांगलं वाटते, छान वाटते. तसंच करा तुम्ही. तुम्ही कमिटीला विचारूच नका, कमिटीचं ऐकू नका. कमिटीचं ऐकलं थोडंसं तुम्ही हवेत जाताल. काल कमिटीचं ऐकलं, मंडप बांधला, मंडप फाटला. पकवाज वादक आपल्या भोर तालुक्यातले आहेत. म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये ते पुढे असतात. क्रिकेट असो, क्रिकेटचा खेळ असो, त्यानंतर पकवाज क्षेत्र असो, वारकरी संप्रदायामध्ये देखील खूप चांगलं वाटतं. खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची आणि सुरत जे ते प्रयत्न नक्कीच करतील. पहिल्या षटकाचा केस संपला तर 9 वरती दाखवलं होतं. दुसरं षटक इथे चालवा. ओहो स्वेक बॉल होता काय तर फिल्डर डाऊन द बॉल. जेल होईल का? ओहो सेकंड अटेम्प्ट मध्ये दोंडो रे साजना कर. अकुटापाचा बॉल पुन्हा फसवलाय. पुन्हा अलॉंग द कार्पेट लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक तिथे आलेत. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. सूरजने आपला टीमसाठी कमबॅकचा डंका, वापसीचा डंका वाजवला. इफ यू डोंट सैक्रिफाइस फॉर युअर गोल बिकम द सैक्रिफाइस. यदि आप अपने लक्ष्य दर्शनाखाली टीमचा खेळ खूप चांगला चालला. इथे कर्तव्य बॉलरचंही कौतुक करावं लागेल कारण एवढं षटक हातात असताना 5 बॉल हाताळलेत. मला वाटत नाही सूरज नेहमी प्रॅक्टिस करत असतात, परंतु आज काय बॉलिंग टाकले त्यांनी लयामध्ये येऊन. कारण अभिमानाने ही फुल पिच क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो ठेवण्यात आलेल्या. खरं फुल पिच क्रिकेट ठेवणं सोपं नाही आहे. हाफ पिच क्रिकेट ठेवणं सोपं आहे, परंतु योगेश पवार यांनी खूप प्रयत्नांची पराकाष्ठा केलेत. टीमची धावसंख्या 16 वरती 26 धाब्यांची गरज आपण पाहतोय. स्कोरच्या भूमिकेमध्ये सूरज शिंगारे आहेत. खरं तर सूरज विजय आलेत बॉलिंग इनवरती. जी लोक आयुष्याच्या शर्यतीत स्पर्धा करत असतात, त्याग समर्पण या गोष्टीवरती बिलीव्ह करून मेहनत करतात, ते लोक नेहमी यशस्वी ठरत असतात आणि त्यामुळे आनंद सोडून तुम्ही त्यागाकडे पहा, त्याग तुम्हाला यशाकडे नेत असतो. गोलंदाजीवरती आपण पाहतो नवीन गोलंदाज आलेले आहेत विजय कोपडे. ओहो विजय कोपडे यांचा पहिलाच बॉल. तर विजय मी सांगितलं नाटंबी टीम फुल पिच पहिल्यांदा खेळते त्यामुळे त्यांचे प्रयत्न विजयाच्या दिशेने आहेत, परंतु असे बॉल टाकून चालणार नाही. इथे फुलटॉस होता. अगदी पहिलाच बॉल येतोय बिमार. पहिलाच बॉल आहे नो, त्यामुळे पुढचा बॉल आहे फ्रीडचा. छोट्याशा करंगीवर गोरून तोलणारा कृष्ण बासरी मात्र दोन्ही हातात धरतो आणि ते प्रेमात पकडतो. विचार करा क्रिकेटचा की तसाच आहे. चेंडू पकडत असताना तुम्ही अगदी ओहो फ्रीडचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक. समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना. चेंडू सीमा रेषा पास. सचिनची कॅच सुटली होती आणि सचिनच्या बॅटमधून मोठा फटका येतोय. कॅच पकडली असती तर कदाचित आता हा षटका वाचला असता, परंतु कॅच किती महत्वाची असते. कॅच सोडल्यानंतर असं होतं. लक्ष आपण पाहिलं 42 होतं. आता चिरण नाही आहे, त्यामुळे शेवटचे अंतिम 10 बॉल असतील. 23 वरती धावफलक. 19 ची गरज. 10 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज. 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत उपयोगाला येत असते आणि त्यामुळे 1 अक्षराचा मीपणा माणसाचं जीवन नष्ट करतो. इथे 4 अक्षरांची मेहनत ही आता खूप महत्वाची असणार आहे. 10 बॉलमध्ये ते आपण पाहतो विजयासाठी नक्कीच बनवायचे. 19 ह्या षटकातले हे बॉल खूप महत्वाचे आहेत. तिसऱ्या षटकात गोलंदाज सज्ज झालेले आहेत. तिसऱ्या षटकामधला चेंडू क्रमांक 3 आपण पाहत व्हा विजय खोपडे यांचा फटका. अगदी आपण पाहतो प्रॉपर टायमिंग भेटल्यानंतर तडाखा खेळला. चेंडू माऊन सीमारेषा बाहेर जातवा. अक्षयच्या पुढे हा चेंडू टाकणं म्हणजे मूर्खपणाचं लक्ष आहे. चला या ठिकाणी विनंती रॉयल क्रिकेट संघ नाझरे टीम तुमचा निर्णय काय तू कळवायचा आहे. टॉस जिंकलाय
रॉयल क्रिकेट क्लब नाझरे टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अवी गुपडे या ठिकाणी आपण त्यांचं देखील शुभागमन करूयात. आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं तर गुरुवत्ता क्रिकेट संघ धुंडवाडी टीमला. मैदानामध्ये थोडंसं लक्ष आता क्लोज झालंय. 27 वरती धावफलक, 15 धावांची गरज इथे आपल्याला विजयासाठी नक्कीच पाहायला भेटते. येणारी बॉलचा विचार केला 9 चेंडू 15 धावा. हे 3 बॉल खूप महत्वाचे. इथे डॉट बॉल आल्यानंतर इथे समीकरण अजूनही बदलू शकतं. क्रिकेटच्या खेळाचं बाकी ठरवणे मूर्खपणाचं लक्षण असतं. क्रिकेट या खेळावरती गर्व कधीही करू नका. 15ची गरज. बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न अक्षय यांचा होता. या अगोदर नेत्रदीप फटका त्यांनी खेळला. खरं तर स्क्वेअर कटच्या फटक्याचा भाष्य म्हणून अक्षय यांच्याकडे पाहिलं जातं. अडचणी कितीही होऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय राहत नाही. येणारी बॉल असतील 8 चेंडू 15 धावांची विजयासाठी गरज. 8 बॉल 15 धावा विजयासाठी बनवायचे. बिगीचा बॉल 15 धावा विजयासाठी बनवायचे. बिगीचा प्रयत्न, फिल्डर डाऊन द बॉल. ओहो, झेल पकडण्याचा प्रयत्न पाहिला. पण तिसरे पंच पाहूयात. सगळं पाहू आपण, टेन्शन घेऊ नका. तुम्ही अंपायर्स बनू नका. आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे. आणि खरं तर 1-1 कोटी फॉर्च्युनर 1 BHK फ्लॅट असले मैदान STC लाईव्ह करते. त्यामुळे इथे त्यांच्याकडे आपण नक्कीच जाऊयात. आयोजक कमिटी योगेश सर आपण जा. त्याचबरोबर आमचे बाजारवाडी गावची क्रिकेट वेड व्यक्तिमत्व, खूप चांगलं गोड असं व्यक्तिमत्व निलेशजी हवलदार यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. बाजारवाडी गावचे भविष्यातले फिक्स सरपंच म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत असतो. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस. कारण निलेश हवलदार यांना कधीही फोन करा, एका रिंगला फोन ते उचलणारे आहेत. आणि खरं तर एक साधा स्वभाव व्यक्तिमत्व. पण तो हृदयाचे डोके आता अक्षय कोंढाकर यांचे ऐकायचे का? रणजित सर, तुम्हाला क्रिकेटचा खूप मोठा अनुभव. तुम्ही तुमचा निर्णय दिला तरी चालेल रणजित सर, तुमच्याकडे अनुभव खूप आहे. षटकार, येस. कारण युट्यूबला तर दिसतंय क्लिअर, पण तरी आपण म्हणलं पाहावं. कारण नवीन नियम आहे. तुम्ही पहिलं बाहेर जाऊन जर चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला तर तो षटकार असतो. आणि पहिलं ते सीमारेषेला पाय लागला होता एवढं फिक्स होतं. पण म्हणलं तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊयात. आणि अंपायर्स आणि यूट्यूब लाईव्ह तुम्ही तुमचा निर्णय कळवा. काय टेन्शन घेऊ नका. आयोजक कमिटी तुमच्याकडे सोपवले सगळं. जात मैदानामध्ये षटकार आलाय. हा फटका खेळला आहे. फिल्डर चांगले आहेत, वा फेकी करतील. आणि त्यामुळे इथे आपण पाहिलं तर आता 15ची गरज होती षटकाराला, 9 पाहिजे होते. 1 रन आले. 8 धाव्यांची गरज येणार आहे 6 बॉलमध्ये. 6 चेंडू 8 धावा. सर नेक्स्ट मॅच आपण लगेच खेळणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी विनंती आहे, चंद्रकांत दोंडे कुठे आहेत? इथे आपण पाहतोय. आवाज वाढवा की डीजे वाले. हॅलो हॅलो चेक. काय करा, बेस पण वाढवा आणि थोडासा आवाज खुला करा. सर मैदानामध्ये आपण पाहतोय 6 बॉलमध्ये विजयासाठी इथे धावसंख्येचा विचार जर केला
तर नक्कीच आता 7 चेंडू 8 धाव्यांची गरज आपल्याला नक्कीच पाहायला भेटते. 7 चेंडू 8 धावा 8 धावा 7 चेंडू हे समीकरण. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी इनवरती आपण पाहतोय राहुल आलेले आहेत. राहुल खोपडे बॉलिंग इनवरती, अक्षय कोंडाळकर स्ट्राईकवरती, नॉन स्ट्राईकवरती राहुल आपल्याला पाहायला भेटेल. 6 बॉल 8 धाव्यांची गरज. राहुल यांचा अक्षयसाठी पहिला बॉल. पहिलाच बॉल पॉईंटच्या डोक्यावरून खेळला, हवेच्या विरुद्ध फटका. आता इथे चेंडू काय होते, पंचांचा इशारा आलाय, 6 रन षटका. 2 धाव्यांची गरज आता आपल्याला 5 चेंडू मध्ये नक्कीच पाहायला भेटते. 5 चेंडू आणि इथे विजयासाठी इथे पाहिलं समीकरण तर आता थोडस 2 धाव्यांवरती येऊन बसले. 5 चेंडू 2 धाव्यांची विजयासाठी गरज. खूप चांगला सायकल इथे आपण पाहतोय. बॅट्समनचे आले, फिल्डरचे आले, मालिका वीरची सायकल इथे आलेला आहे. आणि जो लकी ड्रॉ मध्ये विजेता कुपन विजेता खेळाडू ठरेल, प्रेक्षक ठरेल, त्याला देखील या ठिकाणी एक साईड आहे. टॉस झाला नेक्स्ट मॅचचा. चला मॅच ते जिंकले का? एक धाव कंप्लीट केलं सेकंडची. टीम जिंकल्या 2 धावेने. चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी किंवा बेस्ट 0 करा. आता नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपण खेळतोय आणि नवीन सामन्यासाठी रॉयल क्रिकेट संघ नाझरी टीम आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. बॅटिंगसाठी इथे GCC दोंडवाडी टीम आणि दोन्ही टीमचे 12 खेळाडू जे असतील ते समोरच्या कक्षामध्ये पाठवा.